इराणला पूर्णपणे बेचिराग करू, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इराणला इशारा. घरापर्यंत पोहोचल्या युद्धाच्या झळा, घरगुती गॅस 60 रुपयांनी महागला. व्यावसायिक वापरासाठी गॅस सिलेंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय. हॉटेलातील जेवणाची चैन परवडण्याबाहेर, उपहारगृहात जेवण 30% महागणार. आंबा झाला कडू, आधीच उत्पादन कमी, त्यातच निर्यात खोळंबली, आंबा उत्पादक चिंतेत. आजोबापेक्षा नातू श्रीमंत, राज्यसभेच्या उमेदवारी निमित्त समोर आली माहिती. पार्थकडे शरद पवारांपेक्षा जास्त संपत्ती. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत राष्ट्रीय आंदोलन उभारण्याची तयारी, आमदार रोहित पवारांनी घेतली अरविंद केजरीवालांची भेट. संरक्षण क्षेत्रात आधुनिक बदल आवश्यक, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. सीमारेषेवरील यंत्रणा अधिक सक्षम होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. कोल्हापुरातील प्राध्यापक सौरभ जोशीवर गंभीर आरोप, प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचे अश्लील वर्तन. महिला वाहकाची प्रवाशाला मारहाण, क्षुल्लक कारणावरून वयस्कर प्रवाशाला मारहाण, उरणपेण एसटी मधील घटना. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात अव्यवस्था, बाळंतिणीवर जमिनीवर उपचार. साईबाबा संस्थांच्या तिजोरीवर सरकारचा डोळा, शिर्डी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अक्षय शेळकेंचा आरोप. मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक, रेल्वे रूळ ओव्हरहेड वायरच्या देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक. मुंबई महापालिकेचा 550 कोटींचा कर थकीत, बीएमसीच्या मालमत्तांना ई लिलावासाठी नोटीस. येवल्यात 23,000 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात घटली, जवळपास 700 कोटींचं परकीय चलनाचं नुकसान. आखातातील युद्धामुळे हळदीच्या दरात घसरण, आठवडाभरात दर क्विंटलला 2300 रुपयांनी घसरले. मुंबईत बुधवारपर्यंत तापमान उष्णच, मुंबईकरांना आणखी काही दिवस उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार. सोलापूरचा पारा सर्वाधिक 39 वर. नागपुरात जागतिक महिला दिनानिमित्त पिंक मॅरेथॉन, अमृता फडणवीसांच्या हस्ते मॅरेथॉनचं उद्घाटन, महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग. आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये T20 विश्वचषकाचा अंतिम सामना. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार. सलग दुसऱ्यांदा विश्वविजेते होण्यासाठी भारत सज्ज.